नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे पात्र दिव्यांग लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी चांगली सूचना आहे. एक नवीन योजना त्यांच्यासाठी शासनाने सुरू केली आहे. तर या योजनेअंतर्गत महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाहू शकता, निराधार लाभार्थ्यांना सध्या दिले जाणारे जे पेन्शन आहे 2500 रुपये महिना, तर हे सुद्धा वेळेवर येत नाहीये. काही महिन्यामध्ये ते लेट येत आहे, काही महिन्यामध्ये तर येतच नाहीये. तर ही सध्याची परिस्थिती आहे. तर या परिस्थितीवर एक उपाय म्हणून एक नवीन योजना ही सुरू झाली आहे. आता या योजनेचा लाभ जो आहे सगळे दिव्यांग लाभार्थी घेऊ शकतात. नक्की कोणती योजना आहे, त्यासाठी अर्ज कसा करायचा, त्यामध्ये मिळणारे जे लाभ आहेत कोणते कोणते, सगळी माहिती आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर व्हिडिओच्या शेवटी निराधार योजनेअंतर्गत जानेवारीचा हप्ता सगळ्या लाभार्थ्यांना कधीपर्यंत येऊ शकतो बाबत सुद्धा आपण छोटीशी अपडेट देणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा हा व्हिडिओ असल्या कारणामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा. त्याचबरोबर मराठी बिग गाईड या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत अशाच वेळेवर पोहोचत राहतील. तर सुरुवात करूयात. ही जी नवीन योजना आहे दिव्यांग बांधवांसाठी, यासाठीची सगळी माहिती जाणून घेऊयात, पाहूयात. तर पाहू शकता, जी दिव्यांग लाभार्थी आहेत सध्या त्यांच्यासाठी 2500 रुपयाचा लाभ मिळतो. मात्र हा खूपच कमी आहे सध्याच्या स्थितीनुसार. महागाईच्या परिस्थितीमध्ये पाहिलं तर यामध्ये सगळा तुमचा जो दिनचर्या असेल किंवा महिन्याभराचा यामध्ये क्लिअर होत नाहीये. तर यासाठी कमी पडतो. त्याचबरोबर तो सुद्धा वेळेवर येत नाहीये. तर यासाठी दिव्यांग व्यक्तींसाठी स्वावलंबन छोटा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो. यासाठी कर्ज असेल किंवा इतर सगळ्या ज्या गोष्टी आहेत या राज्य शासनाकडून दिल्या जातात. तर छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी दिव्यांग बांधवांसाठी महाराष्ट्र सरकारच्या दिव्यांग अनुदान योजनेअंतर्गत छोटा व्यवसाय सुरू करणे हे स्वावलंबन आणि सुखी जीवनाचे जगण्याचे प्रभावी साधन आहे. यामध्ये कमी रकमेतील पेन्शनवर अवलंबून राहण्याऐवजी व्यवसायाद्वारे उत्पन्न तुम्हाला मिळवता येते. म्हणजे तुमचे पाहू शकता महिन्याला 2500 रुपये येत आहेत, मात्र ते प्रत्येक महिन्याला सुरुवातीला मिळत नाही आहेत. काही महिना ते उशिरा येतात, काही महिन्यामध्ये ते येतच नाही आहेत. तर यावर अवलंबून राहण्याऐवजी व्यवसायाद्वारे तुम्हाला उत्पन्न जे आहे हे मिळवता येते, ज्यामुळे तुमचं जीवन जे आहे राहणीमान सुधारतं. तर यामुळे दैनंदिन कर्ज जे आहेत 2500 रुपयावर अवलंबून राहता सगळ्या भागवता येतात. तर यासाठी पाहू शकता, पेन्शन मिळत असली तरी व्यवसाय करून स्वतःच्या पायावर उभं राहणं यामध्ये दीर्घकालीन उपाय आहे. पेन्शन मधून तुमचा जो क्लिअर आहे यामध्ये महिन्याभराचा खर्च हा भागत नाहीये. तर यासाठी एक वेगवेगळ्या संधी आहेत. पिठाची गिरणी असेल, मिनी फ्लोअर मिल ही सुरू केली जाऊ शकते. ही सुरू करण्यासाठीची संधी आहे. तर यामध्ये जर तुम्ही पाहिलं, पिठाची गिरणी ही गाव आणि शहर पातळीवर दैनंदिन गरज असलेल्या पिठाच्या उत्पादनासाठी उत्तम व्यवसाय आहे. ज्यामुळे पाहू शकता दिव्यांग व्यक्ती उदरनिर्वाह त्यांचा जो आहे हा करू शकतात. ही योजना ग्रामीण आणि शहरी भागात लागू आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण सगळी माहिती जाणून घेणार आहोत. कोणकोणते कागदपत्र लागतात, अनुदान कसं भेटतं, त्याचबरोबर अर्ज प्रक्रिया कशी आहे. तर या अंतर्गत पाहू शकता, हे व्यवसाय सुरू करण्याचे प्रोत्साहन पेन्शनवरचं जे तुमचं जे अवलंब आहे, पेन्शनवरचा जो तुमचा सगळा खर्च असतो हा कमी करण्यासाठी चांगला असणार आहे. तुम्ही पेन्शनवर अवलंबून न राहता तुमच्या व्यवसायामधून थोडीफार जी रक्कम आहे ही मिळवू शकता. तर या योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्र काय आहेत, अर्जासाठीची पूर्ण यादी, पिठाच्या गिरणीसाठी अनुदान मिळवण्यासाठी महत्वाचे जे कागदपत्र आहेत ही पाहू शकता. दिव्यांग प्रमाणपत्र 40% पेक्षा जास्त सक्षम प्राधिकरणाकडून जारी केलेलं UDID कार्ड जे आहे हे आवश्यक आहे. 40% पेक्षा जास्त अपंगत्व यामध्ये असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड, ओळखीचं प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, डोमेसाइल सर्टिफिकेट तहसीलदार किंवा पंचायतीकडून आवश्यक आहे, ग्रामपंचायतीकडून. त्याच्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र, कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र आहे ते आवश्यक आहे. 1 लाखापेक्षा कमी असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर जागेचा पुरावा, 8 घरपट्टी असेल, लाईट बिल किंवा 7/12 किंवा इतर यामध्ये दिलं जाऊ शकतं. यापूर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीकडून अर्जावेळी हे दिलं जाऊ शकतं आणि ते मिळवलं जाऊ शकतं. त्यानंतर मंजुरीसाठी ही कागदपत्र सगळ्यात महत्वाची आहेत. सगळी कागदपत्र
तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे. त्यानंतर पात्रता काय काय आहे, योजनेसाठी कोण कोण पात्र आहेत, तर दिव्यांगत्व किमान 40% किंवा त्याहून जास्त आवश्यक आहे. UDID कार्ड हे कंपल्सरी तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे. जे लाभार्थी आहेत त्यांचं वय कमीत कमी किमान 18 वर्ष पूर्ण असणं आवश्यक आहे, म्हणजे व्यवसाय करण्यायोग्य वय असणं आवश्यक आहे. ग्रामीण भागातील रेशन कार्ड वरून त्यामध्ये वय जे आहे तपासलं जाऊ शकतं. उत्पन्नाचं प्रमाणपत्र, कुटुंबाचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आवश्यक आहे. त्याचबरोबर जागा पुरावा, कुटुंबातील जागेचा आढळ उतारा सादर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर पूर्वीचा लाभ जर घेतला असेल, शासनाच्या कोणत्या योजनेचा लाभ न घेतलेला ग्रामसेवक किंवा पंचायत समितीकडून प्रमाणपत्र सुद्धा घेणं आवश्यक आहे. जर तुम्ही पेन्शनची जी दिव्यांग पेन्शन घेत असाल 2500 सध्याची घेत असाल 2500 घेत असाल तरीही या योजनेसाठी अर्ज करू शकता, कारण हा वेगळा लाभ आहे आणि या फक्त वर्षात एकदाच अर्ज करता येतो, एकच अर्ज करता येतो. त्यामुळे या योजनेचा लाभ घेतला जाऊ शकतो. पेन्शन लाभ घेत असले तरी पिठाची गिरणी योजनेसाठी अडथळा नाही, फक्त पूर्वी याच योजनेचा लाभ न घेतलेला असणं आवश्यक आहे. आता यामध्ये किती अनुदान मिळतं आणि अनुदान मिळवण्याची प्रक्रिया कशी आहे, तर राज्य सरकारकडून मिनी पिठाची गिरणीसाठी अर्थसहाय्य मिळतं, ज्यामुळे व्यवसाय कमी खर्चात हा सुरू होतो. यामध्ये अनुदान जे आहे, काही पंचायत समित्यांमध्ये 80% अनुदान दिलं जातं, काहीमध्ये 100% सुद्धा अनुदान प्राप्त होतं, काहीमध्ये 100% पूर्णपणे मोफत दिलं जातं. 20% योगदान असल्यास सूट मिळू शकते. यामध्ये काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही 20% योगदान केलं तर 80% तुम्हाला त्यामध्ये योजनेअंतर्गत मिळू शकतं. काही ठिकाणी 100% लाभ सुद्धा हा दिला जातो. तर हे अनुदान दिव्यांगांना व्यवसाय सुरू करण्यास सक्षम करते आणि आर्थिक स्वावलंबन जे आहे दिव्यांग बांधवांचं हे वाढवचं. अर्ज पूर्ण केल्यानंतर जर काही तुम्हाला समस्या असतील, तुम्ही पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतमध्ये संपर्क करून यासाठी अर्ज करू शकता. काही समस्या असल्यास तुम्ही टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप चॅनलला संपर्क करू शकता. कमेंट बॉक्स त्या ऑफ आहे, तो मी ऑन करतो. कमेंट सुद्धा तुम्ही करू शकता. आता तुम्हाला सांगितलेलं आहे महत्वाची काय काय कागदपत्र लागणार आहेत. तुम्ही एका कागदावर ती लिहून ती कागदपत्र तयार करून त्यासाठी अर्ज करू शकता. ही कागदपत्र नीट जी पंचायत समिती असेल किंवा ग्रामपंचायत स्तरावर जमवणं, त्या ठिकाणी सबमिट करणं, त्या ठिकाणी देणं आवश्यक आहे. त्याचबरोबर तुमचं ऍप्लिकेशन अर्ज सुद्धा त्या ठिकाणी सबमिट करणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने ही जी योजना आहे पंचायत समिती ग्रामपंचायत अंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी, म्हणजे पूर्णपणे पेन्शनवर अवलंबून न राहता या योजनेअंतर्गत जो दिव्यांग बांधव आहे थोडाफार जो त्यांचा खर्च आहे महिन्याभराचा हा काढू शकतात, छोटा व्यवसाय सुरू करू शकतात. यासाठी 100% पूर्णपणे मोफत अशा पद्धतीने लाभ जो आहे अनुदान हे दिलं जातं. तर अशा पद्धतीने दिव्यांग बांधवांसाठी 2500 रुपयाची पेन्शन आहे ही वेळेवर येत नाहीये आणि त्यावरचा उपाय म्हणून हा छोटा व्यवसाय सुरू केला जाऊ शकतो. आता व्हिडिओच्या शेवटी मी अत्यंत महत्वाची अशी अपडेट देणार होतो. तर या अंतर्गत पाहू शकता निराधार बांधवांसाठी जो जानेवारीचा हप्ता आहे 18 ते 20 तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे, अशा पद्धतीची सध्याची अपडेट मिळालेली आहे. याबाबत आपण दररोज एक व्हिडिओ जो आहे संध्याकाळी घेत असतो. बाबतची पुढची जी अपडेट आहे कधीपर्यंत येते, सगळ्या महत्वाच्या अपडेट अशाच दररोज मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.